कोरा कोरा, अरे चोरा, आता कुठे गेलास? आता कुठे गेलास? आणि अजित पवारांचं पण आहे, तो शोधतोय मी. कर्ज माफी नाही केलं तर नाव लावणार नाही. मग आता काय लावणार? तर तुम्ही सुद्धा ते काहीतरी शेतकरी म्हणून एकवटणार आहात की नाही? आहे ना, आता हिंदू मुसलमान इकडे बसलेले आहेत. मग पुन्हा जातीपाती म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, हिंदू मुसलमान मध्ये मारामारी लावा. मग हिंदूंमध्ये मराठी अमराठी करा, मग मराठी माणसामध्ये मराठा मराठी तर करा. मग आपण एकमेकाची डोकी फोडत बसायची आणि आपले मस्त डोक्याला तेल चंपी मालिश करत सत्ता भोगून मोकळे. आता नाही चालायचं असं. मी तुम्हाला जे काही प्रश्न विचारतोय, लाडक्या बहिणीचे विचारले, किती जणांना मिळतोय लाभ, आता केवायसी करायचं, मग त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे. अनेक तिकडे या लोकांनी बापे घुसून ठेवलेत महिलांच्या नावाने, त्यांनी पैसे काढलेले आहेत. त्याच्यानंतर आता ताई तुम्ही जी यादी वाचली, पर हेक्टरी, आमचं तर म्हणणं आहे पर हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजेत. पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, ही मागणी आहे. कर्जमुक्ती झालीच पाहिजे, ही मागणी आहे. पण तरी देखील त्यांनी जे काय पॅकेज जाहीर केलं, इतिहासातील सगळ्यात मोठं पॅकेज कुठे जे जाहीर कोणी केलं? मुख्यमंत्र्यांनी केलं ना. दुसरे दोघं जे आहेत ते अनर्थ मंत्री आणि तिसरे जे दाढी खाजत फिरतात ते नगर विकास मंत्री. ते काय उपमुख्यमंत्री नाहीयेत, कारण ते संविधानात उपमुख्यमंत्री हा शब्दच नाहीये. त्याच्यामुळे हे नगर विकास आणि अनर्थ मंत्री आहेत. हे उपमुख्यमंत्री पद ह्यांना नुसतं चिकटवलंय, पण हे उपमुख्यमंत्री नाहीयेत, मिरवत आहेत. तर ते येतील तेव्हा त्यांना विचारा की तुम्ही जाहीर केलं होतं की आम्हाला कर्जमुक्त करणार. झालं ना, आता वर्ष झालं. अजून एक वर्ष, अजूनही महिनाभरा 6 महिन्यानंतर म्हणजे त्यांनी जे काय केलं होतं 2017ला, जी कर्जमुक्ती त्यांनी केली होती, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लावलं, पण किती जणांचं खरंच त्या योजनेत कर्जमुक्त झाले? आणि आपल्या सरकारने जी केली होती, महात्मा ज्योतिबा फुले 2 लाखापर्यंत पीक कर्ज माफ किंवा मुक्त, ह्यातली कर्जमुक्ती किती लोकांना मिळाली? म्हणजे जे पात्र, बरं त्याच्यामध्ये मी काय समिती पाठवली तुमच्याकडे? परदेशी समिती पाठवली? काय अटीतटी शर्ती होत्या? काहीच नाही. तुमच्या खात्यात, थेट खात्यामध्ये पैसे गोळा झाले होते. आता बँकेकडनं कर्ज घेतल्यानंतर बँकांच्या खात्यातच पैसे गेले पाहिजेत ना. मग कशाला तुम्ही जनधन योजना केली? काय ते सगळ्यांची खाती का उघडली? व्यवहार नीट व्हायला म्हणून. आता मुख्यमंत्री सांगतायत की कर्जमुक्ती जर का केली तर बँकांचा फायदा होईल. मग मला त्यांना विचारायचं, जाहीर विचारतोय माध्यमाच्या मार्फत, की बँकांचा फायदा होऊ न देता जून मध्ये तुम्ही कर्जमुक्ती कशी करणार आहात? की ज्याच्यात बँकांचा फायदा नाही होणार, शेतकऱ्यांचा फायदा होईल. तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय? कारण अजित पवार जे काय सांगतायत की सगळंच काय तुम्हाला सारखं सारखं फुकट काय? यार फुकट कसलं? राबतोय माझा शेतकरी, ऊन वारा पाऊस कशाची पर्वा न करता माझा शेतकरी राबतोय. त्याचे तो हक्काचे पैसे मागतोय, भीक नाही मागत आहे. बरं, आता त्यांनी मागे जाहीर केलं होतं वीज बिल माफ. खरंच वीज बिल माफ झाले का? नाही असेल तर हो सांगा. काही उगाच मला तुम्ही बरं वाटावं म्हणून सांगायचं नाही. वीज बिल माफ झालं असेल सरळ हात वर करून सांगा, मला आनंद होईल. नाही नाही, शेतीचं, कृषी पंपाचं शेतकऱ्याचं झालंय ना. मग ताई आता खरडून गेलेल्या जमिनीमध्ये माफ केलेल्या विजेने कशी शेती पिकवणार? आहे का उत्तर? कृषी पंपाचं जर वीज बिल माफ केलं असेल, आनंदाची गोष्ट आहे. पण त्या विजेचं घेऊन करू काय? आता जमीन खरडून गेलेली आहे, वीज घेऊन करू काय? कारण शेतकरी म्हणते तुमचं आता आमची कर्जमुक्ती करा, हेक्टरी 50,000 रुपये द्या, पण पहिला आता रब्बीचा हंगाम घ्यायला आमची जी माती वाहून गेली माती तर द्या. म्हणजे माती गेलेली आहे वाहून, त्याच्यानंतर कर्ज डोक्यावर चढलेले आहे. गुरंढोरं जनावरं जी वाहून गेली, किती जणांना पैसे मिळाले? कोंबड्यांचे पैसे किती जणांना मिळाले? शेळ्या मेंढ्यांचे किती जणांना मिळाले? अरे पण कागदावर लिहिले ना इतिहासातली सगळ्यात मोठं पॅकेज म्हणून. म्हणजे इतिहासातला सगळ्यात मोठा दगा हा या मतचोरी करून आलेल्या सरकारने माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे. मी सोडणार नाहीये. पण प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, आम्ही संघर्ष करतोय. एक 4 दिवसापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला. कशासाठी काढला? काय विषय तुमच्याकडे आला? मत चोरी म्हणजे तुम्हाला कळलं काय? म्हणजे शेतकऱ्यांनी पहिली, समजा तुम्हाला समजून सांगतो, शेतकऱ्यांनी पहिली पेरणी केली आणि पाऊस नाही आला, मग काय करावं लागतं? दुबार पेरणी, बरोबर ना? समजा दुर्दैवाने त्याच्यातही पाऊस नाही आला तर तिबार.
म्हणजे मी हे दुबार तिबार पेरणी ऐकली होती, इकडे दुबार तिबार मतदार नोंदलेत. म्हणजे एकाच नावाने इकडे पण मतदान करतोय तो, तिकडे पण मतदान करतोय तो, तिकडे पण मतदान करतोय. आणि तुम्हाला भेटायच्या आधी मी जिथे पैठणमध्ये गेलो होतो तिथला आमदार तर सांगतो बाहेरून 20,000 का किती मतदार आणले आणि आम्ही जिंकलो. मग तुम्ही काय करताय? तुमच्या नावावरती तुम्हाला असं वाटतं हे तुम्ही निवडून दिलेलं सरकार असेल, आनंदात राहा. मला काही तुमच्यात आणि सरकारमध्ये यायचं नाहीये. पण जर सरकार मतचोरी करून आलेलं असेल, जर सरकार दगाबाजी करून कारभार करत असेल, तर मग मात्र त्याला जाब हा विचारावाच लागेल. मी आज मुख्यतः जास्त करून बोलायला नाही आलेलो, मी तुम्हाला बोलतं करण्यासाठी आलेलो आहे. जे तुम्ही आता सगळं बोललात ना, हे अशा अडचणी येतात, मंत्री येतील त्यांच्या समोर उभे राहून प्रश्न विचारा प्रश्न. तुमचा हक्क आहे, तुम्ही मत दिलंय ना, मतदान केलंय ना, आणि 5वी बहुमत आहे. ठीक आहे, आज आपला आमदार विरोधी पक्षनेता पण नाहीये तरी सुद्धा फिरतोय, खैरे साहेब खासदार पण नाहीये तरी पण फिरतायत. बाकी सगळे आपले पदाधिकारी, काय सत्ता आपल्याकडे? आमचं सत्तेशी काही देणं घेणं नाहीये, पण जे माझे जीवाभावाचे ज्यांच्यासाठी आम्हाला सत्ता हवी, कारण जर आज आपलं सरकार असतं तर मी तुम्हाला रडायला दिलं नसतं, तुमच्या डोळ्यात मी अश्रू येऊ दिले नसते. तर आता ही वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकजुटीने उभं राहायचंय. विसरून जा सगळे तुमच्यातले मतभेद काय असतील सगळे बाजूला ठेवा, पण पहिलं या दगाबाज सरकारला धडा शिकवा. आणि म्हणून मी सरकारला एक नाही म्हटलं तरी तुमची जूनची मुदत आम्हाला मान्य नाही आहे का रे? आणि जूनची मुदत जर का सरकार देत असेल तर मुख्यमंत्री आता आलेत म्हणतात, कारण मी तुमच्या बरोबर फिरतोय. मुख्यमंत्री कुठे आहेत? म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी आपत्तीमध्ये संकटात सापडलाय. अन्नदाता शेतकरी विचारते खाऊ काय, पण त्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहारमध्ये. आणि माझ्याकडे तोही व्हिडिओ आहे की मुख्यमंत्री तिथल्या प्रचारात सांगतायत कि आपले पंतप्रधानचं सगळ्या राज्यावरती प्रेम है, लेकिन अंदर की बात मैं बताता हूं, प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है. म्हणजे महाराष्ट्र काय सावत्र पोरगा आहे का तुमचा? का महाराष्ट्र काय गुन्हेगार आहे तुमचा? मग इकडे भोगायचं आणि तिकडे जाऊन मला काही पोटात दुखत नाही. बिहारवरती काय पंतप्रधानांचं सगळीकडे अगदी मणिपूरवरती सुद्धा प्रेम पाहिजे, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पंतप्रधानांचं प्रेम पाहिजे. पण हा आवडता हा नावडता माझ्या लाडक्या बहिणींसाठी कुटुंबातील दोघींना आणि बिहारमधील सगळ्या कुटुंबातील सगळ्या बहिणींच्या महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये दिले का? निवडणूक आहे. तर हा जो काय भेदभाव चाललाय, अरे जरा नीट जागे व्हा. नाहीतर दरवेळेला काय होतं, निवडणूक आली का एखादी योजना जाहीर करतात, आम्ही याव करू आणि त्याव करू, मग आपण नुसतं बळी पडतो, निवडून देतो आणि मग कपाळाला हात लावण्याची वेळ येते. तर कृपा करा, तुमच्या सोबत शिवसेना आहे, धीर सोडू नका, पण एकजुटीने आता उभे राहा. शेतकरी म्हणून आता एकजुटीने उभे राहा. आणि एकजुटीने जेव्हा सरकारच्या समोर उभे राहाल तेव्हा सरकार कोणाचंही असलं तरी तुमच्या समोर त्यांना गुडघे टेकावेच लागतील, कोणी असू रे. आणि त्याचसाठी मी आलेलो आहे. या सगळ्या गोष्टी यादी वगैरे घेऊन जातो, हे जाऊन काही घरी घेऊन उषा म्हणजे असं घेऊन झोपणार नाहीये. विधिमंडळाचं अधिवेशन येते, त्या विधिमंडळामध्ये हे सगळे प्रश्न हे सरकारला थेट तोंडावरती विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि माझं तर म्हणणं असं आहे की जी मदत सरकारने जाहीर केले, दिवाळीच्या आत देणार होते, दिवाळी होऊन गेली, अजून एक पैसा आलेला नाहीये. काल सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली, मग तणातणी झाली, असं कळलं की आम्ही जाहीर केले मदत, अजून अधिकाऱ्यांवरती राग काढला. काय करणार अधिकारी? पैसे जाहीर केले, दिलेत कुठे? तर हे सगळी नाटकं आता बंद करा. लोकांना आता कळलंय, लोकांच्या डोळ्यावरती जी खोट्या थापांची पट्टी भाजप आणि त्यांच्या सगळ्या मित्रपक्षांनी बांधली होती ती आता गळून पडलेली आहे. आता जनता जागी झालेली आहे. आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो की कुठेही धीर सोडू नका. ज्या ज्या काही गोष्टी, आता पीक विम्याची सुद्धा हीच कथा आहे. पीक विमा सुद्धा मी आता जास्त मोठं बोलत नाही, कारण आणखीन पुढच्या 3-4 ठिकाणी जायचंय. तर या सगळ्या ताई, तुम्ही ही जी माहिती दिली ना, अशी माहिती सगळ्यांनी सगळ्या सर्कलमधनं मला गोळा करून पाहिजे, की जेणेकरून अधिवेशनाच्या वेळेला भर सभागृहात त्यांना ही त्यांच्या समोर ठेवून त्यांना त्याच्यावरती मी जाब विचारेन. ठीक आहे? एक मोर्चा आपला झालेला आहे. सरकारने जर आता लवकरात लवकर कर्जमुक्त केलं नाही तर केवळ मराठवाड्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती उतरून सरकारचा चक्का जाम केल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा